नमस्कार. मी डॉक्टर उदयकुमार जाधव परत एकदा तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मी एक HIV स्पेशलिस्ट डॉक्टर आहे आणि औरंगाबाद इथे लाईफ केअर क्लिनिकमध्ये मागील 10 वर्षापासून HIV आणि एड्स या आजाराचे पेशंटचे मी निदान आणि उपचार करत आहे. जसं तुम्हाला माहीतच आहे, HIV हा आजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे आणि HIVच्या आजारामध्ये कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा जीवाचा धोका करते. HIV हा आजार आपल्याला माहीतच आहे, सर्व जगामध्ये पसरलेला आहे आणि किंबहुना प्रत्येक गल्लीबोळामध्ये या आजाराचे ग्रस्त असे लोक पण आपल्याला सापडतात. HIV आणि एड्स हे दोन प्रकार आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतले आहेत, परंतु आज आपण नवीन प्रकारे पुढच्या पद्धतीने HIV निदान झाल्यावर, HIV असल्यानंतर आणि HIV बरोबर कसं जगावं यासाठी प्रयत्न करणार आहोत. HIV पॉझिटिव्ह जर तुम्ही असाल तर त्याबद्दल तुम्ही कशा प्रकारे सुदृढ तुमचे आरोग्य जपू शकता. ज्यावेळेस आपल्याला समजलं आहे की हा आजार, ते विषाणू आपल्या शरीरामध्ये आले आहेत, तर घाबरून जाण्याचे कारण नाही. का? कारण असे व्यक्ती जवळजवळ 3,80,00,000 पूर्ण भारतभर पसरलेले आहेत. आणि त्याचबरोबर हे जे पेशंट आहेत हे आपले आरोग्य जपत आहेत आणि पूर्णपणे चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहेत. जर तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असेल तर घाबरून न जाता त्याबद्दलची संपूर्ण माहिती जर आपण घेतली तर त्या माहितीद्वारे आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमच्या योग्य पद्धतीने जीवन जगू शकता. मला सांगू द्या, HIVचा आजार किंवा HIVमुळे होणारा एड्स हे जे काही प्रकार आहेत, हे प्रकार चेहरा पाहून, वजन पाहून किंवा तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारची इजा न होता कोणालाही कळू शकत नाही. खूप लोकांना वाटतं की माझ्या आजाराची, माझी भीती किंवा माझ्या आजाराची लक्षणं जर कोणाला कळाले तर. मित्रांनो, मला सांगू द्या, HIVचे कोणतेही लक्षणं जवळजवळ नसतात आणि जे काही त्रास एखाद्या व्यक्तीला होत असेल तो एड्समध्ये गेल्यानंतर होतो. म्हणजेच काय, एड्स हे एक घर आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार शरीरात शिरतात आणि त्या आजाराची लक्षणं हे आपल्याला त्याच्यातून दिसतात. जसे जर तुम्हाला क्षयरोग, TB झाला असेल तर तुमच्या शरीरामध्ये वजन तुमचं कमी होऊ शकतं, तुम्हाला संध्याकाळी ताप येऊ शकतो किंवा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दुसरे आजार, समजा मेंदूचा TB असेल तर मेंदूचे आजार, पोटाचा TB असेल तर पोटाचे त्रास जसे जुलाब, अपचन किंवा अशा प्रकारचे होऊ शकतात. ज्या लोकांना नागिन म्हणजे त्वचा रोगाचा प्रकार झाला असेल त्यांना त्या प्रकारचे त्याच्यामध्ये होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही HIV पॉझिटिव्ह असाल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या डॉक्टरला भेटले पाहिजे आणि डॉक्टरला भेटून त्याकडून तुम्ही योग्य तो त्याचा विचार घेतला पाहिजे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपण या आजाराला 100% व्यवस्थित काळजी न करता थांबवू शकतो, कंट्रोल करू शकतो, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये एक सामान्य आणि योग्य जीवन तुम्ही जगू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही औषधोपचार, आहार आणि योग्य मित्रांचा तुम्ही जर समजा सपोर्ट घेतला असेल, तर त्यांची मदत घेतली असेल तर 100% तुम्ही HIV पॉझिटिव्ह हा जो काही त्रास तुम्हाला वाटत असेल तो कधीच तुम्हाला त्रास वाटणार नाही आणि HIV बरोबर तुम्ही तुमचं जीवन आनंदाने जगू शकता. तुम्हाला HIV बद्दल काय माहीत असेल? बघा, HIV जर तुम्हाला व्यवस्थित जर जगायचं असेल तर तुम्हाला स्वस्थ किंवा संपूर्ण जीवनासाठी अँटी रेट्रोव्हायरल थेरपी म्हणजेच ART किंवा काही ठिकाणी हायली ॲक्टिव्ह अँटी रेट्रोव्हायरल थेरपी ही घेण्याचा सल्ला देण्यात येतो. हे जर तुम्ही व्यवस्थित आपल्याला जीवनामध्ये घेतलं तर
तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची चिंता राहत नाही. अँटीरेट्रोवायल थेरपी ही एक विषाणू विरोधी ट्रीटमेंट आहे, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त गोळ्यांचा औषधांचा वापर करून तुमच्या शरीरामधल्या विषाणूंना ते थांबवतात. विषाणूमध्ये ते मात करून रोजच्या रोज वेळेवर तुम्ही गोळ्या घेतल्या तर त्या गोळ्यांमुळे विषाणूची वाढ होत नाही आणि विषाणू न वाढल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये CD4 म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती याची वाढ होते. HIV हा जो आजार आहे हा सूक्ष्मजंतू विषाणू व्हायरसचा आजार आहे. त्यामुळे ही जी थेरपी आहे ते व्हायरसला संपवण्याच्या साठी मदत करते. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल जर एवढी ही थेरपी असताना सुद्धा मग हा पूर्णपणे नाहीसा का होत नाही. HIV चा व्हायरस जो आहे तो लपून बसतो आणि लपून बसल्यानंतर त्यातून आपल्याला 100% तो पूर्णपणे बाजूला होत नाही आणि त्याच कारणामुळे आपल्याला ही जी थेरपी आहे ती नियमित घ्यावी लागते. त्याचप्रमाणे याचे अजून पण काही फायदे आणि याच्यामध्ये आपण जर व्यवस्थित विचार केला तर 100% आपण HIV बरोबर 50 ते 100 वर्ष 50 ते 60 वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये वाढ होऊ शकते. मानसिक आरोग्य ही काळाची गरज आहे आणि एखाद्या गोष्टीची व्यर्थ चिंता करणे ही आपल्या मानसिक आरोग्य धोक्यात आणते. खूप वेळेस लोकांना HIV बद्दलची समाजामध्ये असलेली भीती त्यांना खाते आणि त्यामुळे ते स्वतःला त्यामधून ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःला त्रास करून घेतात. अशा मानसिक त्रास केल्यामुळे आपल्याला शरीरावर सुद्धा त्याचे दुष्परिणाम जाणवतात आणि जे जीवन तुम्ही आनंदाने एकदम सहजरित्या जगू शकता त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी येतात. परंतु मित्रांनो, मानसिक आरोग्य जपण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले तर 100% तुमचे मानसिक आरोग्य सुदृढ राहते. तुम्ही जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा तुमचा सुदृढ असतो आणि तुम्ही कोणत्या प्रकारच्या त्रासाला जात नाही. जातीय जीवन म्हणजे तुमचं पर्सनल लाईफ तुम्ही स्वतः एकदम व्यवस्थित जगू शकता. यामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की जर तुम्ही एकदम व्यवस्थित आपल्या आजाराला समजून घेतलं आणि त्याच प्रकारे आपल्या परिवारामध्ये पण त्याबद्दल तुम्ही समजून सांगितलं तर तुमच्या आजाराचे तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये कोणतेही प्रकारचे वाईट परिणाम होणार नाही. जीवन हे तुमच्या आयुष्यामध्ये व्यवस्थित पाळण्यासाठी तुम्हाला ते व्यवस्थित समजून घेणं गरजेचे आहे. खूप वेळ असं वाटतं की आम्ही इंटरनेटवर किंवा काही डॉक्टरकडून हे ऐकलं, हे डॉक्टर असे म्हणाले, परंतु स्पेशलिस्ट डॉक्टरमध्ये ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीची संपूर्ण माहिती घेता त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये त्या आजाराबद्दलची पूर्ण माहिती केल्यामुळे तुम्ही जीवन चांगल्या प्रकारे जगू शकता. डॉक्टरांशी भेटणे हे सुद्धा या आजाराची एक मोठी पायरी आहे. खूप वेळेस लोकांना असं वाटतं की हां, आम्हाला HIVचा आजार आहे आणि आम्ही HIVची गोळ्या घेत आहे, मग डॉक्टराला भेटायची गरज काय. परंतु मित्रांनो, मला सांगू द्या, डॉक्टरांना भेटायची खरोखर ह्या आजारामध्ये खूप गरज आहे. आपल्याला माहीतच आहे HIV या आजाराला आता क्रोनिक थेरपीमध्ये मांडलं आहे. म्हणजे काय, दुर्गम आजार किंवा लांब पल्ल्याचा आजार असं यामध्ये आपण म्हणतो. आणि आपल्याला माहीतच आहे की HIVच्या आजारामध्ये खूप नवीन नवीन शोध येत आहेत आणि या शोधामुळे नवीन प्रकारचे औषधामध्ये होणारे बदल, त्या औषधामध्ये होणारे काही दुष्परिणाम याची पण माहिती वेळेवर येते. औषध घेतल्यामुळे त्या आजाराचे आपल्याला 100% खात्रीनुसार कमी करता येते. परंतु एखादं औषध जर तुम्ही वारंवार लांब पल्ल्यात घेत असाल त्याचे काही साईड इफेक्ट्स पण काही लोकांना होऊ शकतात. हे साईड इफेक्ट्स तुम्हाला जर दूर करायचे असतील त्यासाठी तुम्हाला आजाराची माहिती त्या डॉक्टरकडे भेटावी लागेल. त्याचप्रमाणे ज्यावेळेस डॉक्टर तुम्हाला तपासतात त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काही आजाराची लक्षणं दिसत असतील तर किंवा तुमचे औषधांची जी पॉवर आहे, ताकद आहे, कमी होत असेल तर ते त्यांना लक्षात येऊ शकते आणि त्यामुळे तुमच्या शरीराच्या फरकातून तपासणी करून योग्य निदान करून डॉक्टर तुम्हाला त्यातून व्यवस्थित इलाज करू शकतात. डॉक्टरांशी भेट घेण्याआधी तुम्हाला जे काही त्रास असेल ते तुम्ही एका कागदावर लिहून ठेवा.
आणि लिहून ठेवून त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांना भेटले तर तुमच्या शंकांना डॉक्टर व्यवस्थित निरासन करू शकतात. कोणतीही गोष्ट छोटी असेल, मोठी असेल, स्वतःबद्दल असेल, पार्टनरबद्दल असेल, पत्नीबद्दल असेल किंवा तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मित्रांबरोबर किंवा समाजाबद्दल असेल, त्या गोष्टी डॉक्टरांना सांगितल्या पाहिजे, जेणेकरून वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी राहणीमान आहे त्यावरून त्या आजाराची माहिती घेता येते. प्रयोगशाळेची तपासणी खूप महत्त्वाची आहे. प्रयोगशाळेमध्ये तुमच्या रक्तातून वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करून तुमच्या मध्ये शरीरात असलेले रक्त प्रकार, त्याप्रमाणे तुमच्या हिमोग्लोबिन, WBC काउंट्स, त्यानंतर लिव्हर फंक्शन टेस्ट, तुमच्या किडनी फंक्शन टेस्ट, युरिन रुटीन मायक्रोस्कोपी करून किंवा चरबीचे प्रमाण पाहून त्या गोळ्यांमुळे किंवा तुमच्या जीवनशैलीमुळे होणारे परिणाम, दुष्परिणाम शोधू शकतात. जे जर लक्षात आले तर योग्य वेळी योग्य ठिकाणी त्याचा इलाज करून त्यामध्ये तुम्हाला ते बरे करण्यात येऊ शकतात. HIV मुक्त बाळ शक्य आहे का? हो, HIV मुक्त बाळ शक्य आहे. त्याचप्रमाणे स्वस्थ जीवनशैली आणि व्यसन करणे या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. तर स्वस्थ किंवा संपूर्ण जीवन म्हणजे काय? स्वस्थ जीवन म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये काही आजार नाही असं होत नाही. तुमच्या शरीराबरोबर तुमच्या मन, तुमचा समाज, तुमचे आजूबाजूचे लोक यांच्यामध्ये तुमचं जे प्रकारचं जीवन आहे त्याला आपण स्वस्थ किंवा संपूर्ण जीवन असं म्हणतो. स्वस्थ जीवनासाठी तुम्हाला शारीरिक व्यायाम तर लागतोच, त्याचबरोबर तुम्हाला योग्य आहार तर लागतोच, परंतु तुमच्या मनाची जडणघडण सुद्धा या आयुष्यामध्ये आपल्याला योग्य प्रमाणामध्ये पाहावं लागते. ही जडणघडण पाहण्यासाठी तुम्ही संवाद साधता का आणि तुमच्या मनातले विचार तुम्ही दुसऱ्यांना व्यक्त करता का हे पण समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. खूप लोक आपल्या मनातली भीती मनातच ठेवतात आणि ती न बोलल्यामुळे त्या भीतीचा मोठा एक बाऊ तयार होतो आणि तो त्यामुळे त्या व्यक्तीला व्यवस्थित जीवनाकडे पाहताना किंवा आपल्या घरातील लोकांवर विश्वास ठेवण्यासाठी खूप त्रास होतो आणि ती चिंता त्या माणसाला आजारातून मुक्त करण्याआधी जास्त आजारी पडते. म्हणून स्वास्थ्य संपूर्ण जीवन आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टीची मदत घेतली पाहिजे. HIV चाचणी सकारात्मक आली म्हणजे काय? म्हणजे HIV टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे काय? हे बघा, HIV चाचणी जी आहे ती तुमच्या रक्ताद्वारे होते. रक्तातून तुमच्या शरीरामध्ये जर HIV विषाणू वावरत असेल तर त्याची माहिती तुम्हाला त्या तपासणीतून होते. ही तपासणी केल्यानंतर ते टेस्ट रिॲक्टिव्ह किंवा नॉन रिॲक्टिव्ह असं सांगते. पॉझिटिव्ह सांगते असं नाही. रिॲक्टिव्ह म्हणजे काय की चाचणी केल्यामध्ये जे दोघांमध्ये जे केमिकल टेस्ट झालेली आहे त्यामधून त्याच्यामध्ये रिॲक्शन आली का, म्हणजे त्याबद्दल त्याच्यामध्ये माहिती आली का एवढंच कळतं याच्यामध्ये. आणि एखादी टेस्ट माहिती आल्यानंतर तिला आपण कन्फर्म करतो. कन्फर्म केल्यानंतर त्या गोष्टीला आपल्याला कन्फर्मेटरी टेस्ट करावं लागते. मग आपण त्या व्यक्तीला व्यक्ती HIV ग्रस्त आहे असं म्हणतो. खूप वेळेस काय होतं की लोकांना असं वाटतं की मला तर काही त्रास नाही, मग ही टेस्ट पॉझिटिव्ह कशी? HIV आणि HIV बद्दलची माहिती कमी प्रमाणामध्ये लोकांमध्ये माहिती असल्यामुळे लोकांना खूप मोठे गैरसमज होतात. त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये HIV बद्दलची जी उद्विग्नता आहे त्यामुळे लोकांना असं वाटतं समजा मी HIV पॉझिटिव्ह आलो मग आज आयुष्य संपलं. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणताही आजार किंवा कोणतीही टेस्ट आम्हाला आयुष्यातून बर्बाद करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला इलाज आहे आणि त्या इलाजासाठी आपण तत्पर राहिलं तर 100% त्याच्यावर मात करता येते. मनुष्य जीवनाने प्लस दाखवून दिलं. आपण पाषाण युगातून आज आपण डिजिटल युगात आलो आहोत. यामध्ये आपण खूप सारे प्रयत्न केले, खूप सारे आपण ठिकाणी हारलो होतो, परंतु त्या गोष्टीत आपण परत जीवन आहे, जिंकणे आहे हे दाखवून दिलं. आज आपण स्वतंत्र भारतात राहताना आपण पाहिलं आहे की आपण कोणत्याही गोष्टी भारतासाठी किंवा आपल्यासाठी हे अशक्य असे नाही. त्याचप्रमाणे HIV सुद्धा झाला तर त्याप्रमाणे आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये माहिती घेतली तर 100% HIV आपण पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये असून सुद्धा आनंदी जीवन जगू शकतो. HIV चाचणी सकारात्मक असल्यास आणि लक्षणे नसल्यास तर काय? तर HIV चाचणी सकारात्मक आली आणि समजा आपल्याला वाटलं की हां मला तर काही लक्षण नाही, मग असं होऊ शकतं का ही टेस्ट चुकीची असेल किंवा त्या टेस्टमधले जे रिपोर्ट आहे तो दुसऱ्याचं रक्त घेऊन माझ्याकडे दिले असेल
अशी गफलत होऊ शकते का? मित्रांनो, तसं नाही. HIV ची तपासणी करताना लॅबोरेटरी डॉक्टर हे तुमचे सजग असतात. त्यांना काळजी असते एखाद्या व्यक्तीला रिपोर्ट देण्यासाठी त्याच्यावर 100% आपण अभ्यास केला आहे. त्यासाठी एखादा रिपोर्ट पॉझिटिव्ह देण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती पूर्ण अभ्यास करून देतात. त्याच्यामध्ये रिपोर्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आल्यानंतर कधी कधी काय होतं की लोकांना ती माहिती होण्यासाठी वेळ लागतो. HIV जर तुम्ही ट्रीट नाही केला तर त्याच्यामध्ये सुरुवातीचे जे लक्षणं आहेत त्याच्यामध्ये नंतर HIV लक्षणं जवळजवळ 10 ते 11 वर्ष दिसत नाही. या 10 ते 11 वर्षामध्ये त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. साधं सर्दी, पडसं, जुलाब या व्यतिरिक्त मोठे आजार होत नाही. परंतु शेवटच्या स्टेजमध्ये ज्यावेळेस गेलो मग त्यावेळेस त्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचे मोठे आजार होतात, ज्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की हां, मी आजारी. परंतु लक्षात घ्या, पूर्वी ज्यावेळेस आजाराची औषधं फार महाग होते किंवा त्यावेळेस तिथं तर त्यावेळेस CD4चं प्रमाण खूप कमी घटल्यानंतर जसं आपण बघतो त्यावेळेस ते औषध चालू करायचे. त्यावेळेस ते औषधं फार जास्त मदत करत असतील असं नव्हतं. त्यानंतर हे लक्षात आल्यानंतर औषधं लवकर चालू करावी, CD4 500 असेल त्यावेळेस चालू करावा असं त्यांनी म्हटलं. पण आज असं लक्षात आलंय की HIV आजार माहिती पडला तर तुम्ही औषधं लगेच चालू करा, कारण त्या आजाराच्या मुळे सदृश्य अदृश्य हे दोन्ही प्रकारचे परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. जेवढ्या लवकर तुम्ही औषध चालू करणार तेवढ्या लवकर जंतूचं प्रमाण कमी राहणार आणि त्याचे परिणाम दुष्परिणाम शरीरामध्ये होणार नाही. त्यामुळं जरी तुम्हाला वाटलं की माझी लक्षणं नाही आहे परंतु तपासणीचं करत असेल तुम्ही जागरूक व्हा. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या, मार्गदर्शन घ्या आणि गोळ्या योग्य वेळेस त्या चालू करा. सध्याच्या गोळ्या ज्या आहेत त्या कमी साईड इफेक्टच्या आहेत, त्याच्यामध्ये दुष्परिणाम कमी असतात आणि त्याच्यामुळे गोळ्या आपण जास्त दिवस व्यवस्थित घेऊ शकतो आणि आपलं आयुष्य हे आरोग्यदायी बनवू शकतो. HIV चाचणी स्वीकारण्याचे कोणते फायदे होते? जर आपण HIV चाचणी स्वीकारली नाही तरी जो जंतू शरीरामध्ये आहे तो 100% बाहेर जाणार नाही किंवा तो मुक्त होणार नाही. परंतु जर आपण ती जी काही फॅक्ट आहे ती स्वीकारली तर त्याच्यामध्ये काय होणार की आपल्या शरीरात ते जंतू कमी होतील. गोळ्या औषधामुळे आपल्या शरीराला दुसरे प्रकारचे त्रास होणार नाही आणि आपल्याला जी योग्य जीवनशैली जी दाखवून दिली आहे, सांगितली आहे, त्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो. एखादा रोडा जर तुमच्या रस्त्यात आला, त्या रोड्याला आपण जर शिव्या देत बसलो किंवा त्याला शाप दिला, त्यामुळे काय तो दगड बाहेर बाजूला जाणार नाही. परंतु आपण विचार केला, त्याचं अस्तित्व समजून घेतलं तर त्याला आपण विळखा खालून जाऊ शकतो किंवा त्याला बाजूला करून आपण त्या रस्त्यामधून जाऊ शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही पण HIV चाचणी जर तुम्हाला पॉझिटिव्ह आली असेल तर आपण ते योग्य ठिकाणी योग्य वेळेस स्वीकारली, तुमचा ह्या इलाजामधला वेळ जो आहे तो वाचेल, तुमचा मनस्ताप कमी होईल आणि ह्या गोष्टीतून तुमच्या शरीरामध्ये फायदा होईल आणि तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल. HIV तज्ज्ञ डॉक्टरांशी भेटीची तयारी कशी करावी? HIV तज्ज्ञ डॉक्टरशी भेटलेला जाताना आपल्याला सुरुवातीला HIV बद्दलची जी आपली भीती आहे ते एकदा कागद पेन घेऊन त्यामध्ये लिहिली पाहिजे. HIV बद्दल जी पण तुमची शंका आहे, प्रश्न आहे ते तुम्ही लिहून ठेवले पाहिजे आणि तेच प्रश्न तुम्ही जाऊन डॉक्टरांना विचारले पाहिजे. डॉक्टरांना विचारल्यानंतर त्या प्रश्नांची शंका तुमच्या डॉक्टर तुमची दुरुस्त करतील आणि त्यातून तुम्हाला 100% चांगली माहिती भेटून तुमच्या मनामधली जी भीती आहे ती दूर होणार. त्याचप्रमाणे ह्या इलाजामध्ये लागणारे औषध उपचार याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर तुम्ही त्या गोष्टी व्यवस्थित पालन करून तुमच्या आयुष्यामध्ये बदल करू शकता. HIV हा आजार हा दुर्धम आजार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इलाजासाठी गोळ्या औषधाचा दुसरा पर्याय नाही. त्यामुळे खूप लोकांना असं वाटतं की हा आजारासाठी आपण वेगळा काय पर्याय मार्ग निवडावा का? तर ह्या गोष्टी तुम्ही डॉक्टरांना बोलल्या पाहिजे आणि त्याबद्दल ती माहिती तुम्ही घेतली पाहिजे. फक्त कॉम्प्युटर इंटरनेटवर तुम्ही त्याचा शोध घेऊन स्वतःपर्यंतच ठेवणे हे नुकसानकारक होतं, कारण का जे तुम्ही पाहिले नाही ते डॉक्टरांनी ऑलरेडी पाहिलेलं असतं. त्यांचा अनुभवाची जी काही अनुभवाचं जे त्यांनी ज्ञान घेतलेलं आहे ते तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही 100% समजू शकता. डॉक्टरकडे जाताना तुम्ही आपलं जे मन आहे
ते ओपन ठेवा, ओपन माइंडने केलं पाहिजे. म्हणजे त्यांचे जे सूचना आहेत ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. तुमच्या काही जे गोष्टी असतील त्या डॉक्टरांना समजायला सांगितलं पाहिजे. आणि ज्याही गोष्टी तुमच्याला प्रश्न असतील तुमच्याबद्दल, तुमच्या परिवाराबद्दल, तुमच्या पार्टनरबद्दल, त्या डॉक्टरांशी एकदम ओपनली विचारलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीची संपूर्ण माहिती डॉक्टर देऊ शकतील. HIV कसे नियंत्रित करावे? तुम्हाला माहीतच आहे, जगभरामध्ये ARTच्या औषधातून HIV नियंत्रित करता येते. HIV नियंत्रित करण्यासाठी आपल्यासाठी 7 प्रकारची औषधं उपलब्ध आहेत. या औषधामध्ये NNRTI, NRTI, PI, फ्युजन इनिबिटर्स, CCR5 अँटागॉनिस्टिक, इंटिग्रेस इनिबिटर्स आणि पोस्ट अटॅचमेंट इनिबिटर्स असे उपलब्ध आहेत. हे औषधं जे आहेत याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. NNRTI 5-6 प्रकार आहेत, NRTI मध्ये 2 प्रकार आहेत. ह्या प्रकारचे आपण औषधं घेऊन त्यामध्ये त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिशनेट करून त्यामध्ये आपण दाखवू शकतो, जेणेकरून या आजारावर आपण मात करू शकतो. आज घडीमध्ये 3,80,00,000 HIV ग्रस्त लोक आहेत. त्यामधले 2 कोटी लोक हे HIV साठी ARTच्या औषधाचं सेवन करत आहेत. ARTचे औषध जे आहेत यामध्ये भरपूर अभ्यास झालेला आहे आणि त्यामध्ये अभ्यास झाल्यामुळे खूप प्रकारचे साईड इफेक्ट्स किंवा त्रास कमी होऊन ह्या गोळ्या औषधांमुळे व्हायरसचं प्रमाण कमी करण्यामध्ये केवढे फायदे आहेत ते आपल्याला कळतं. त्याचप्रमाणे व्हायरसवर मात करण्यासाठी माणसाचं शरीरामध्ये असलेली पचनक्रिया, त्याच प्रकारे असलेले दुसरे आजार याची पण माहिती करता येते. या माहितीमुळे आपण आजारावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो. हे औषधं आहेत सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा मोफत भेटतात. त्याच्यामुळे आर्थिक मंदी, आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे औषधं बंद करणे हे कोणत्याही प्रकारचं यामध्ये सोल्युशन नाही. आजाराची माहिती पूर्ण करणे, आजारावरची जे काही तुमचे प्रश्न असतील डॉक्टरांशी बोलणे, तुमच्या आणि आजाराबद्दल काही अडचणी असतील त्याच्याबद्दल माहिती करून घेणे, यामुळे आपण HIV वर नियंत्रण करू शकतो. HIV वर रोज भरपूर पैसा पूर्ण जगभरात खर्च केला जातो. का? की नवीन औषधे यावी, नवीन औषधामधून नवीन ट्रीटमेंट करण्यात यावी आणि या प्रकारची फायदा व्हावा. सुरुवातीला ज्यावेळेस औषधं आली होती 1994 मध्ये किंवा 1987 पासून, त्यावेळेस खूप जास्त प्रमाणामध्ये गोळ्या घ्याव्या लागत होत्या. असं ऐकतोय आपण की 150 गोळ्या रोज घ्याव्या लागत होत्या आणि त्यानंतर ते प्रमाण 150चं 100, 100चं 50, 50 नंतर 25, 10-12 आणि नंतर आता फक्त एका गोळीचं सुद्धा ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि ती सुद्धा 24 तासामध्ये तुम्हाला एकच गोळी घ्यायची आहे. त्यामुळे याचा जो ARTचा जो प्रवास आहे तो खूप चांगला होत आहे. गोळ्याचं प्रमाण कमी होत आहे, गोळ्याची साईज कमी होत आहे आणि गोळ्याची इफेक्टिव्हिटी किंवा त्याच्यामधला पॉवर वाढत आहे आणि त्यामुळे HIV ग्रस्त व्यक्ती निरोगी आणि संपूर्ण आयुष्य जगू शकतो. मानसिक आरोग्य खरोखरच महत्त्वाचे आहे का? 100%. HIVचे निदान करण्याच्या वेळेस किंवा HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट असेल तर 100% मानसिक आरोग्याचा विचार केला गेला पाहिजे. आपल्याला HIV आहे हे कळल्यानंतर त्याचं लवकर आपण समाधान केलं पाहिजे. ते आपण आजार समजून घेतला पाहिजे आणि HIV झालाय म्हणजे आयुष्य संपलं असं बिलकुल होत नाही. HIV बद्दलची अनास्थायी जी भीती आहे दूर करून त्या आजाराचे आपण व्यवस्थित जर उपचार घेतले तर सामान्य जीवन जगू शकतो. सामान्य म्हणजे तो व्यक्ती लग्नही करू शकतो आणि लग्न करून त्याला निगेटिव्ह मूळबाप नेऊ शकतो. पण लग्न करताना त्या व्यक्तीने पॉझिटिव्ह व्यक्तीबरोबर लग्न करावे असं बंधनकारक असायला हवं, जेणेकरून तो आजार दुसऱ्याला पसरत नाही. जर नसेल पुढच्या व्यक्तीची त्याच्यामध्ये आपल्याला योग्य ती माहिती घेतली पाहिजे. त्याबरोबर HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट समजा आला मग तो कोणाला सांगायला पाहिजे? HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर आपल्या जवळच्या माणसाला आपण ते सांगितलं पाहिजे. का? कारण तो आपल्या अडचणीमध्ये तो आपल्याला तिथे मदत करू शकतो, तो आपल्याबरोबर उभा राहू शकतो आणि काही अडचणी असल्यास त्यामध्ये तो आपल्याला व्यवस्थित सपोर्ट करू शकतो. जनरली पतीने पत्नीला, पत्नीने पतीला आणि योग्य वेळ असेल तर तुमच्या जवळच्या आप्त नातेवाईकांना त्या गोष्टी थोड्या सांगायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये होणारे परिणाम, तुम्हाला होणारा त्रास ते समजू शकतात आणि एखाद्या वेळेस जर तुम्हाला ॲडमिट करायची गरज पडली तर ते लोक तुम्हाला तिथे सपोर्ट करू शकतात. आज समाजामध्ये HIV बद्दलचे गैरसमज दूर होत आहे आणि HIV झाला म्हणजे त्याचं
रिपोर्ट म्हणजे त्याचं जगणं योग्य नव्हतं किंवा काही अशा प्रकारचे लोक बोट दाखवत नाही. HIV आजार आता पूर्णपणे एक साधा आजार मानला जातो आणि त्यामध्ये औषध उपचार केल्यामुळे तुमच्या आजारातली कंट्रोल करता येते. बरं, अशा व्यक्तीला कशी शोधायचे जे आपल्याला मदत करेल? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बघा की तुम्हाला मदत करतंय आणि कोण तुम्हाला समजून घेतं. जे लोक तुमच्या अडचणीमध्ये तुम्हाला मदत केली आहे अशा व्यक्तीला तुम्ही तुमच्या जवळ म्हणू शकता आणि त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या आजाराबद्दल माहिती सांगू शकता. आजाराबद्दल माहिती 1 किंवा 2 व्यक्तीला सांगा, जेणेकरून तुम्हाला काही पुढे अडचणी आल्या ते लोक तुम्हाला मदत करतील. HIV भीतीवर मात कशी करावी? HIV भीती तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू आहे म्हणून ती वाढते. परंतु HIV बद्दल पूर्ण माहिती घेतली तर तुम्ही 100% HIV भीतीवर मात करू शकता. ज्ञान ही एक गुरुकिल्ली आहे. एखाद्या गोष्टीची तुम्ही ज्ञान घेतलं, माहिती पूर्ण घेतली, तुम्ही त्या माहितीच्या आधारावर तुम्ही त्या आजाराच्या भीतीवर मात करू शकता. तुम्हाला जर भीती वाटत असेल तर तुम्ही HIV स्पेशलिस्ट डॉक्टरला भेटा, त्यांचं मार्गदर्शन घ्या. त्यांना अशा गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी त्याच्यामध्ये सामर्थ्य असते, शिक्षण असतं आणि ज्यातून तुम्हाला ते व्यवस्थित मार्गदर्शन करून तुम्ही ह्या भीतीवर मात करू शकता. HIV इलाज आणि त्याच्या होणारे शरीरामध्ये परिणाम हे फार व्यवस्थित माहिती करून घेतले तुम्ही लॉंग टर्म ट्रीटमेंट त्याच्यामध्ये करू शकता. वैयक्तिक जीवन जगताना तुम्ही सुरक्षित शारीरिक संबंध सेक्स करू शकता. वैयक्तिक जीवनामध्ये आपण पाहतो की समजा HIV व्हायरस जर बॉडीमध्ये असेल तर आपण कॉन्डम यूज करून सुरक्षित संबंध ठेवू शकतो. HIV हा एकत्र राहिल्यामुळे, एकत्र खाल्ल्या पिल्ल्यामुळे एक संडास बाथरूम वापरल्यामुळे पसरत नाही आणि व्हायरस जो आहे फक्त शरीराच्या वीर्य किंवा रक्तातच मिळतो, अन्य ठिकाणी तो भेटत नाही. त्यामुळे घामाद्वारे, लाळेद्वारे, अश्रूद्वारे हा आजार पसरत नाही. ह्या आजाराबद्दल माहिती समाज माध्यमामध्ये व्यवस्थित जर पसरली तर आपण हा आजारातून मुक्त होऊ शकतो आणि आजाराबद्दल माहिती पण व्यवस्थित करू शकतो. किंबहुना आता असं पण शक्य आहे, जर HIV ग्रस्त व्यक्तीतील शरीरातले विषाणू जर कमी झाले तर ती व्यक्ती सामान्य प्रकारचे म्हणजे HIV निगेटिव्ह मुलबाळ सुद्धा होऊ शकतात. त्याचप्रमाणे HIV ग्रस्त व्यक्ती आणि त्याच्या परिवाराने व्यवस्थित समजून घेतलं त्या आजारातून त्याच्यामध्ये आपल्याला आनंदी जीवन जगता. नियमित डॉक्टरांशी भेट ही एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. खूप लोक ह्या भेटीकडे दुर्लक्ष करतात. डॉक्टर तुमच्या शरीरामध्ये होणाऱ्या व्याधी किंवा वेगवेगळे दुष्परिणाम यावर लक्ष ठेवून असतात. लॉंग टर्म ट्रीटमेंटमध्ये तुमच्या डॉक्टरशी भेट ही कमीत कमी 6 महिन्यातून एकदा झालीच पाहिजे. ह्यामध्ये जर तुम्ही महिन्याला जर भेटत असाल, 3 महिन्याला भेटत असाल तर योग्यच आहे, पण कमीत कमी तुम्ही 6 महिन्यातून एकदा भेटलंच पाहिजे. खरं तर 3 महिन्याची भेट ही योग्य असते. का? कारण का ऋतू बदलतात, ऋतूप्रमाणे तुम्ही शरीरावर बदल पण होऊ शकतात. या 3 महिन्यामध्ये शरीरामधले काही फरक असेल तर ते लगेच डॉक्टर पाहू शकतं. खूप लोकांना वाटतं गोळ्या सूट झाल्या, माझं वजन चांगलं आहे, मला जेवण चांगलं जातं, मला कोणताच त्रास नाही, मग मी डॉक्टरला का भेटू? डॉक्टरला भेटण्यामध्ये जर तुम्ही चांगले असताना भेटले तर तुमच्या शरीरातले काही बदल आहेत का नाही ते रक्तचाचणीमध्ये आपल्याला कळू शकतात आणि तुम्हाला उद्या काही दुसरा व्याधी होणार असेल का ते त्याचे अंदाज त्यांना लगेच येऊ शकतो आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट तुम्हाला फायदेशीर होते. डॉक्टरांची भेट ही खूप महत्त्वाची भेट आहे आणि त्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजू शकतात, नवीन शोध समजू शकतात, नवीन औषधोपचार समजू शकतात. नवीन गोष्टीला तुम्ही प्राधान्य दिलं तर 100% जीवनामध्ये बदल होऊ शकतात. प्रयोगशाळा चाचणी गरज आहे का? हो, आपली प्रयोगशाळा चाचणी गरज आहे. कारण का? दर 3 महिन्याला तुम्ही जर प्रयोगशाळा चाचणी केली तर तुमच्या शरीरामध्ये होणारे बदल तुमच्या रक्तामध्ये पहिले आढळतात. रक्ताच्या चाचणीमध्ये लिव्हर, किडनी, दुसऱ्या कोणत्या प्रकारचे काही आजार कुठे असतील तर त्याप्रमाणे लक्षात येतात. ज्या लोकांना HIV बरोबर समजा हायपरटेन्शन, त्यांना डायबिटीज असेल तर त्या आजाराची सुद्धा माहिती आपण कंट्रोल करू शकतो. कधी डायबिटीजमधल्या पेशंट्सला जास्त प्रमाणामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे त्याचा परिणाम HIV आजारामध्ये पण होऊ शकतो. खूप वेळेस गोळ्या इतर परिणामांमुळे चरबीचं प्रमाण वाढू शकतं, कधी किडनीला त्रास होऊ शकतो
किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे शरीरामध्ये बदल होऊ शकतात. त्यासाठी प्रयोगशाळा चाचणी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. प्रयोगशाळा चाचणीतून रक्तात होणारे बदल लक्षात येतात आणि त्या बदलामुळे आजारावर मात करता येते. HIV मुक्त मूल शक्य आहे का? आपल्याला फक्त एका योग्य चाचणीद्वारे HIV नेमकी स्थिती माहीत होऊ शकते का? हो, HIV मुक्त बाळ आज शक्य आहे. HIV मुक्त बाळ एखाद्या HIV ग्रस्त परिवाराला पाहिजे असेल तर त्यामध्ये योग्य चाचणी आणि योग्य उपचार केल्याने त्याचा फायदा होऊ शकतो. HIV साठी त्या स्त्रीच्या शरीरामध्ये विषाणूचं प्रमाण कमी करून त्याच्यामध्ये बाळ राहिल्यानंतर त्याची योग्य काळजी घेतल्यानंतर त्या गर्भधारणेनंतर 9व्या महिन्यात आपण सिझेरियन सेक्शनचा ॲडवाईस करतो. सिझेरियन सेक्शन केल्यामुळे शरीरामधले जे विषाणू आहेत ते बाळापर्यंत पोचत नाही. आपल्याला माहीतच असेल, नॉर्मल डिलिव्हरी करताना ज्यावेळेस बाळ योनीतून बाहेर निघते त्यातून त्या आजाराचे त्रास त्या बाळाला होऊ शकतो. दुसरं, ज्यावेळेस आई संगोपन करताना अंगावर पाजते त्यावेळेस सुद्धा आजार जाऊ शकतो. त्यामुळे बाळ झाल्यानंतर त्या बाळाला आईचं दूध न पाजणे हे HIV साठी फायदेशीर ठरतं. बाळ झाल्यानंतर योग्य चाचणी करून सुद्धा आपण नेमकी स्थिती काय आहे ती पाहू शकतो. त्याला काही वेळ असतो. 18 महिन्याच्या आतमध्ये करू शकतो, 18 महिन्याच्या नंतर करू शकतो आणि 18 महिन्यानंतर बाळाला HIV आहे की नाही हे आपल्याला समजता येते. आरोग्यपूर्ण जीवनशैली म्हणजे काय? आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पाहावं लागतात. आपल्याला खूप असं वाटतं की मी फक्त चांगलं अन्न खाल्लं म्हणजे मी आरोग्यधारी आहे किंवा मी चांगला व्यायाम केला तर माझं आरोग्य चांगलं राहील. परंतु आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी आपल्याला मन, अन्न, पाणी, झोप आणि वेगवेगळ्या प्रकारची गोष्टी लागतात. त्याचप्रमाणे काही न करायचं म्हणजे बिडी सिगरेटचं व्यसन न करणं, दारूचं व्यसन न करणं किंवा फास्ट फूड न करणं ह्या गोष्टीसुद्धा फायदेशीर ठरतात. आपल्या जीवनामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टीचे फायदे घेण्यासाठी संपूर्ण ठिकाणी याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही डॉक्टरला भेटल्यावर डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित त्यातून मार्गदर्शन करतो. तुमचं शरीर, शरीरामध्ये असलेली चरबी प्लस तुमचं काम यावर तुमच्या सगळ्या गोष्टीला अवलंबून असतं. आणि हो, व्यसन तर नकोच आपल्याला. शारीरिक स्वास्थ्य पाहण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? शारीरिक स्वास्थ्यासाठी आपल्याला योग्य व्यायाम तर केलाच पाहिजे. योग्य व्यायामाबरोबरच आपल्या समाजामध्ये सुद्धा सामाजिक जीवनामध्ये आपल्याला रस घेतला पाहिजे. यासाठी नियमित व्यायाम, आपण असं नेहमी काम करतो, मी थोडं चालतो, भरपूर काम होतं, तर तो व्यायाम नाही, ते काम आहे. व्यायाम म्हणजे तुम्ही ठरवून दिलेली वेळ असते आणि वेळेत तुम्ही ते काम केलं पाहिजे. 30 मिनिटाचा व्यायाम तुमच्या शरीरासाठी भरपूर आहे आणि आठवड्यातून तुम्ही 2 किंवा 5 दिवस जरी व्यायाम केला तरी भरपूर आहे. रोज व्यायाम जरी काही लोकांना शक्य नसेल, तुम्ही 2 ते 3 दिवस जरी व्यायाम केला अल्टरनेट डे तरी तुमच्या शरीरासाठी तो योग्य आहे. योग्य व्यायाम केला, योग्य दिनचर्या राखली, तुमचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहतं. आहार, आपल्याला आहारमध्ये काय बॅलन्स डाईट पाहिजे. आहार म्हणजे तुम्ही प्रत्येक प्रकारचं जीवन योग्य जे जेवण आहे ते तुम्ही केलं पाहिजे. जेवणामध्ये तुम्हाला प्रथिने खाल्ले पाहिजे, जेवणामध्ये तुम्हाला कर्बोदके खाल्ले पाहिजे. खूप वेळेस प्रश्न पडतो की काय खावं, किती खावे, हाय प्रोटीन डाएट खावे का? काही लोकांना वाटतं फक्त मांस, मच्छी रोज खाल्ल्याने मी एकदम आरोग्यदायी राहील, पण हे चुकीचं आहे. आपल्याला जीवनामध्ये जे आपल्या आजूबाजूला पिकतं ते खाणं गरजेचे आहे. 2 अंडे उकडून जर तुम्ही खात असाल तेवढं प्रोटीन तुमच्या शरीराला भरपूर आहे. जर तुम्हाला सवय असेल तुम्ही अजून जास्त मांस खाऊ शकता, ते काही चुकीचं आहे असं नाही. परंतु तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल, तुम्ही जर शाकाहारी असाल, तुम्हाला शाकाहारात सुद्धा प्रोटीन जास्त भेटतात. तर शाकाहारामध्ये तुम्ही जेवढे कडधान्य आहेत ते तुम्ही खाऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही व्यायाम करू शकतात आणि जेवढे शक्य आहे तेवढं तुम्ही फळं खाऊ शकता. मग फळं कोणते खायची हा प्रश्न नेहमी विचारतात. तर फळं कोणते खायची जे तुमच्या आजूबाजूला पिकतात, म्हणजे तुमच्या आजूबाजूला 100 किलोमीटरमध्ये जे फळं उपलब्ध आहेत ते तुम्ही खावी. तुम्हाला किवी खायची गरज नाही की तुम्हाला अशा काही गोष्टी खायची नाही, तुमच्याकडे पिकतच नाही, अशा गोष्टीने तुम्हाला हेल्थ होईल असं नाही. इंटरनेटवर जी माहिती देतात ते लोक त्यांच्या एरियात देतात की ब्लूबेरीज खा किंवा तुम्ही याच्यामध्ये असे काही फळ जे याचे आपल्याला भेटत पण नाव पण माहीत नाही, पण त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आहे, खूप प्रमाणात व्हिटॅमिन ए आहे. पण मला सांगू द्या, आपल्या आजूबाजूच्या शहरामध्ये जे तयार होतात फळं
त्याच्यामध्ये पण तेवढ्याच प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई असतं. फक्त तुम्ही ते सेवन योग्य वेळी केलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही काय नाही खाल्लं पाहिजे. आपल्याला पेशंटमध्ये पेरू आणि सीताफळ हे 2 फळं खाणे योग्य नाही. का नाही खायचे योग्य? कारण का ह्या फळांमुळे लवकर सर्दी होते, खोकला होतो आणि खोकला सर्दीनंतर त्यानंतर त्याचा परिणाम जे आहे ट्युबरक्लोसिस किंवा क्षयरोगामध्ये होऊ शकतो. त्याचप्रमाणे फ्रीजमधले किंवा प्रिझर्व्ड फूड्स तुम्ही खाऊ नका. जे पण तुम्हाला आवडतं ते फ्रेश आणा, फ्रेश खा आणि त्याप्रमाणे तुम्ही शरीरामध्ये व्यवस्थित होऊ शकता. ब्रेड किंवा इतर डेअरी प्रोडक्ट्स, इतर जे बेकरी प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही अवॉइड करा. जे तुम्हाला तुमच्यासाठी योग्य आहे ते तुम्ही खा आणि व्यायाम करा. त्या पलीकडे जास्त तुम्हाला काही लागत नाही. सगळ्यात महत्त्वाची आहे झोप. निद्रा जी आपल्या शरीरामध्ये आपल्या पूर्ण पेशींना रिप्लिश करते, म्हणजे नवीन तयार करते. त्यासाठी झोप असणे फार गरजेचे आहे. झोपेचा वेळ किती? कमीत कमी 6 तास झोप आली पाहिजे आणि झोप 6 ते 8 तासपर्यंत योग्य आहे. त्याचप्रमाणे काही लोक विचारतात की दुपारी झोपायला पाहिजे काय, किंवा याच्यामध्ये आपल्याला दुपारी अर्धा 1 तास जर झोपलं तर त्या शरीराला फायदा होईल का? हो, होऊ शकतं. याच्यामध्ये काही लोकांना जर दुपारी झोपायची सवय असेल ते घेऊ शकतात, पण ह्याच्यावर असं काही नियम नाही. त्याचप्रमाणे झोप जर लवकर येत नसेल किंवा झोपेमध्ये तुम्हाला काही त्रास होत असेल, त्याबद्दल तुमच्या डॉक्टरांना त्याची माहिती द्या. झोपेत काही लोकांना वाईट स्वप्न पडतात. वाईट स्वप्न पडल्यामुळे त्यांचा निद्रानाश होतो. काही लोकांना चिंता असते आणि झोप येत नाही. त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांना त्या गोष्टीबद्दल बोला. झोपताना तुम्ही एका शांत अशा अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपा, जेणेकरून तुम्हाला झोप चांगली येईल. झोपेमध्ये 2 प्रकार असतात, REM स्लीप अँड नॉन REM स्लीप. ह्या झोपेमध्ये तुम्हाला दोन्ही प्रकारच्या झोप जर आल्या तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या मेंदूला आराम भेटतो, शरीराला आराम भेटतो, पचनक्रिया चांगली होते आणि त्यानंतर तुमच्या स्किन, त्वचा, केस यामध्ये तुम्हाला चांगला फरक जाणवतो. त्याचबरोबर खूप लोकांना असं वाटतं की मला HIV आहे तर मी समाजात जाऊ नये, किंवा मी जर गेलो तर मग पुढच्याला काही त्रास होईल का, किंवा असं काही त्याच्यामध्ये. तुम्हाला सांगू द्या, तुम्ही सामाजिक जीवन आनंदाने जगायला पाहिजे. समाजातल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जाऊन समाजामधली माहिती घेतली पाहिजे आणि माहिती दिली पण पाहिजे. हा आजार एकत्र राहिल्यामुळे पसरत नाही, एकत्र खाल्ल्या पिल्यामुळे पसरत नाही. खूप लोक असे विचारतात की माझी मुलगी डिलिव्हरीला आहे, मग मी माझ्या मुलीची डिलिव्हरी करू शकते का? 100% करू शकता तुम्ही. जर ही व्यक्ती HIV पॉझिटिव्ह असेल तरी ती तिच्या मुलीच्या डिलिव्हरीमध्ये तिला मदत करू शकते, किंवा तिच्या डिलिव्हरी नंतरच्या बाळाचं संगोपन पण करू शकते. यामुळे आजार पसरत नाही. सामाजिक जीवनामध्ये जर तुम्ही लग्न कार्य किंवा इकडे जात असाल तर त्यामध्ये तुम्ही नक्की जा, भेटा, परंतु तिथले अन्न जनरली खाऊ नका. का? कारण का जे अन्न ओपन शिजले जाते त्यातून इन्फेक्शन लागू शकते. हे इन्फेक्शन लागून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. थंड, कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम्स हे जनरली अशा वेळेस सर्व करतात जे आपल्या पेशंटला फायदा करत नाहीत, नुकसान होते. त्यामधून आपल्याला त्या गोष्टीसाठी, हा आजारासाठी हे गोष्टी आपल्याला लक्ष दिलं तर इतर सर्व गोष्टीत तुम्ही सामाजिक जीवनामध्ये जाऊन करू शकता. व्यसन हे आयुष्याला पोखरते, एकदा नाही तर जास्त प्रमाणामध्ये. खूप वेळेस व्यसन लोक का करतात, किंवा मला कोणत्या प्रकारचं टेन्शन आहे किंवा त्या गोष्टीबद्दलचं खूप प्रकार मला भीती आहे किंवा त्यामध्ये मला खूप नाराजी आहे. इतर वेळेस या गोष्टी करून त्या आजारामधून त्रास होऊ शकतो. तुम्हाला माहीतच आहे की दारू पिल्यामुळे लिव्हर खराब होते आणि बिडी सिगरेटमुळे याच्यामध्ये आपल्या लंग्स म्हणजे फुफ्फुसामध्ये त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे जे ड्रग्स इंजेक्शन वापरतात त्या ड्रग्समधून सुद्धा आपल्या मेंदूवर आणि इतर अवयवावर सुद्धा, किडनीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमची जर व्यसनचिंता असेल तर आपल्याला व्यसनमुक्ती केंद्रे आहेत, किंवा डॉक्टरच्या योग्य सल्ल्याने त्याप्रमाणे त्या व्यसनावर आपण व्यवस्थित इलाज करू शकतो. आम्ही खूप असे पेशंट आहेत त्यांना दारू, सिगरेट, तंबाखूची व्यसन आम्ही दूर केलेत आणि आज ते व्यसनमुक्त आहेत. त्यासाठी काही नाही, फक्त मनाची तयारी लागते. तुम्ही जर ठरवलं हा मला ही गोष्ट नाही करायची तर त्यामध्ये आपण ते करू शकतो. खूप लोकांना तंबाखूची सवय 7 दिवसामध्ये पण सुटलेली आहे, सिगरेटची सवय 7 दिवसात पण सुटलेली आहे. त्यासाठी तुम्ही योग्य मार्गदर्शन घेतलं तर तुम्ही व्यसनमुक्त होऊ शकता. आज दिलेली सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला सामान्य माहितीसाठी दिलेली आहे. या माहितीतून तुम्ही तुमचं ज्ञान
माहिती करून घेऊ शकता. परंतु ह्याचा पूर्ण वापर तुम्ही आणि काळानुसार विज्ञान बदलू शकते, नवीन माहिती येऊ शकते, नवीन प्रकारची औषधे येऊ शकतात, त्याची माहिती तुम्ही जाणून घ्या. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणतीही माहिती लागू करण्यापूर्वी HIV एड्स तज्ज्ञाचा वैयक्तिक सल्ला घ्या, त्यांच्याकडून पूर्ण समजून घ्या. प्रत्येकाची बॅकग्राऊंड वेगळं असतं, त्याची मानसिकता वेगळी असते, समाधान वेगळं असतं. त्यामुळे फक्त व्हिडिओ पाहून त्याच्यावर तुम्ही कोणती माहिती वापरू नका. इथे जे व्हिडिओ मी देत आहे, या व्हिडिओतून जर तुम्हाला माहिती आवडली तर या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. माझ्या दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्ही तुमचे प्रश्न पण विचारू शकता आणि त्याप्रमाणे मी तुमची माहिती पण देऊ शकतो. धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळ दिला आणि ही माहिती ऐकली त्याबद्दल तुमचे मी खूप खूप धन्यवाद करतो. कृपया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि डॉक्टर उदय कुमार जाधव लाईफ केअर क्लिनिक इथे तुम्ही येऊन संपर्क करू शकता.